नमस्कार, गुड आफ्टरनून. मी मयूर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो एम वन ट्रेडिंग स्पेसमध्ये. आज आपल्या सेटअप अकॉर्डिंग आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केले, कशाप्रकारे आपली आज लाईव्ह मार्केटमध्ये सायकोलॉजी होती, आपला सेटअप एक्झॅक्ट लेवलवर कुठे एक्झिक्यूट झालेला आहे, ते सर्व काही आज आपण अपडेट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कालच आपण एक 90 मिनिट्सचा लाईव्ह शेअर मार्केट वेबिनार घेतलेला होता. त्यामध्ये मी तुम्हाला 20% जे आपले सेटअप आहे ते रिव्हील केलेले होते. मी त्यामध्ये सांगितलं पण होतं की जर तुम्ही हा 20% पण फॉलो कराल तर चांगलं रिटर्न तुम्ही जनरेट करू शकता. भरपूर जणांनी त्याच सेटअपवर आज ट्रेड घेतला, चांगल्या लेवलवर त्याला एक्झिक्यूट केलं, प्रॉपर लेवल त्याला बुक केलेलं आहे. तर भरपूर जणांनी जॅकपॉट प्रॉफिटचे स्क्रीनशॉट मला पाठवलेले आहेत. तर तेच आपण कशा प्रकारे एक्झिक्यूट केलं हेच तुम्हाला मी याच्यामध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर आपला जो सेटअप आहे तो एक्झिक्यूट झालेला आहे निफ्टीमध्ये, कारण की निफ्टीने आज चांगला डाऊनफॉल दाखवला आणि तो पूर्ण डाऊनफॉल जो आहे तो आपण कॅप्चर केलेला आहे. तर इथे वेळ वाया न घालवता डायरेक्टली मी तुम्हाला निफ्टीच्या चार्टवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली आपला सेटअप जो आहे तो कुठे एक्झिक्यूट झालेला आहे, कोणत्या लेवलवर आपण त्याला एंट्री घेतली, कोणत्या लेवलवर आपण त्याला एसएल लावला आणि एक्झॅक्ट लेवलवर आपण त्याला कुठे बुक केलेला आहे. तर डायरेक्टली मी इथे निफ्टीचा चार्ट ओपन करून घेतो. निफ्टीचा चार्ट मी इथे ओपन करून घेतलेला आहे. निफ्टीची ओपनिंग स्लाइटली गॅपअप होती. फर्स्ट कॅन्डलची स्ट्रॉंगली बेरिश होती आणि जी क्लोजिंग होती ती पण खूप स्ट्रॉंग होती. फर्स्ट कॅन्डल मोठी असल्यामुळे ह्याच्यामध्ये जनरली आपण ट्रेड घेत नाही, कारण की एसएल जो आहे तो खूप मोठा असतो. आपल्याला एक कन्फर्मेशनचा वेट पाहिजे आणि ही जी क्लोजिंग दिलेली होती ही पण ऑलमोस्ट टार्गेटच्या जवळ होती. तर इथे कन्फर्मेशन नव्हतं, फक्त एक कन्फर्म झालं होतं की हा डाऊनसाईडची मोमेंटम जी आहे ती दाखवू शकतो, कारण की डाऊनसाईडचा जो स्पेस आहे तो ओपन होता. तर इथे यांनी लो लावला, वर गेला, वर करून रिट्रेसमेंट देऊन एक खालच्या साईडने एक मोमेंटम दाखवलेला आहे, ज्याला की आपण ट्रेंड कंटिन्युएशनचं साईन म्हणतो. त्याच अकॉर्डिंग आपण ट्रेड एक्झिक्यूट केला ह्या कॅन्डलमध्ये. कारण की जर तुम्ही बघाल तर ही कॅन्डल क्लोज झाल्यानंतर हा वर गेला, खाली आला, प्रॉपर फर्स्ट कॅन्डलला इंगल्फ करून स्ट्रॉंगली खालच्या साईडने क्लोजिंग दिलेली आहे. तर इथे एक फ्रॅक्टल पण आलेला होता, प्लस इंगल्फिंग कॅन्डल होती, तर क्लोजिंग पण स्ट्रॉंग असते, तुम्हाला माहिती आहे. याच क्लोजिंगवर आम्ही ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा हाय आम्ही एसएल लावलेला. फर्स्ट आपलं जे टार्गेट असतं एंट्री घेतल्यानंतर ते लगेचच 1:1 असतं, ते तर नेक्स्ट कॅन्डलमध्ये त्याने डन केलं. त्यानंतर आपण जी ट्रेड होती ती होल्ड करून ठेवलेली होती. जनरली असा क्लोज झाल्यानंतर डायरेक्टली हा वर जात नाही, तर आपण जी ट्रेड होती ती होल्ड करून ठेवलेली होती. आपण इथे ट्रेलिंगचा वेट करत होतो की कुठे आपल्याला ट्रेलिंग मिळतो, कशा प्रकारे आपण त्याला मॅनेज करू शकतो. तर जेव्हा हा इथे खाली आला आणि सपोर्ट ब्रेक केला ह्या कॅन्डलमध्ये, त्यानंतर एक कॅन्डल ग्रीन होती आणि त्यानंतर कंटिन्यू हा डाऊनसाईडने आलेला आहे. इथे हा डायरेक्टली पीडेलवर येऊन पोहोचलेला होता आणि एक कॅन्डल जी होती ते पण स्ट्रॉंग डब्ल्यूएलसी होती, डॉमिनेट कॅन्डल होती. तर ह्या कॅन्डल अकॉर्डिंग आपल्याला एक ट्रेलिंगचा चान्स पण मिळाला. जो एसएल आपण इथे लावलेला होता तो ट्रेल करून आपण ह्याच्यावर लावला, कारण की जी पोझिशन आपण घेतो किंवा ट्रेड घेतो ते सिक्युअर करणं पण गरजेचं आहे. कारण की एवढा जर प्रॉफिट आपल्याला मिळतोय तर त्यामधला काही ना काही तर आपल्या खिशात गेलं पाहिजे. जर मार्केट रिव्हर्स झालं तर आपण लॉसमध्ये न जाता काही ना काही प्रॉफिट आपल्या खिशात आलं पाहिजे, ह्या अकॉर्डिंग आपण ट्रेलिंग करतो. तोच ट्रेलिंग कन्सेप्ट आपण ह्याच्यावर आपण ट्रेल केलेला होता. आपण जसंच ट्रेल केला त्यानंतर दोन कॅन्डल होल्ड केला आणि यानंतर स्ट्रॉंग एक बिअरिश कॅन्डल आली, जे की डाऊन साईडचं डायरेक्शन दाखवत होती. ह्याच्यामध्ये तर जॅकपॉट प्रॉफिट निफ्टीने दाखवलेला आहे. त्यानंतर आपण जी ट्रेड घेतलेली होती ते तर आपण होल्ड करून ठेवलीच होती. त्यानंतर याने पुन्हा कंटिन्यू डाऊन साईड मोमेंटम दाखवलेला आहे आणि ऑलमोस्ट डे लो जो लावलेला आहे, जर याला आपण पूर्ण रेंजला कॅल्क्युलेट करू तर ऑलमोस्ट या लेवलपासनं तर ऑलमोस्ट या लेवलपर्यंत जर आपण कॅल्क्युलेट करू तर ऑलमोस्ट 260 पॉईंटच्या जवळपास यांनी मोमेंटम केलेली आहे. तर चांगली मुवमेंट होती. जॅकपॉट प्रॉफिट आज बुक केलेला आहे. जेव्हा इथे यांनी ही कॅन्डल बनवली आणि ही कॅन्डल बनवली तर इथे आपल्याला पुन्हा ट्रेलिंगचा चान्स मिळाला. जो असेल इथे होता तो ट्रेल करून इथे लावला, त्यानंतर पुन्हा इथे लावला. जेव्हा या कॅन्डलमध्ये स्ट्रेंथ जो आहे पुट साईडचा तो लूज झालेला होता आणि प्रीमियम जे आहे ते डाऊन साईडला यायला लागले होते, तर इथे मी एक ट्रेलिंगचा वापर केला. या कॅन्डलच्या हायवर लावून ठेवला, कारण की जर ह्याच्यावर जर व्होल्टेज केलं असतं तर मग ही एक रेंज असती ती मोठी यांनी बनवलेली असती आणि या रेंजमध्ये फिरत राहिला असता. तर तसाही आपला जो प्रीमियम आहे तो डिके झाला असता आणि त्यानंतर आपल्याला कमी प्रॉफिट बघायला मिळालं असतं. त्यामुळे मी टाईट ट्रेल केला आणि ह्याच्यावर लावला, कारण की तुम्हाला माहिती आहे की लाईव्ह मध्ये पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की जर याच्या वर जर निघाला तर डायरेक्टली मग हे जे सेलर राहतात याला टार्गेट करतं आणि स्लोली हा जर वर गेला तर मग जे प्रीमियम आहेत ते पण डाऊन साईडने येतात. त्यामुळे मी टाईट टेल केलं आणि ह्याच्यावर जो आहे तो एसएल टेल केला आणि इथे बुक करून घेतलेला आहे. भरपूर जणांनी कालचा जो आपला 90 मिनिटाचा लाईव्ह शेअर मार्केट वेबिनार होता तो जॉईन केलेला होता. त्याच बेसिसवर भरपूर जणांनी ट्रेड घेतला आणि त्याला एक्झिक्यूट करून चांगला प्रॉफिट पण बनवलेला आहे. बट मी तिथे सांगितलं होतं की 20%च गोष्टी मी तिथे रिव्हील केलेल्या आहे. 80% जे आहेत ते आपल्या M1च्या गोल्डन सेटअपमध्ये आहे. तर ज्यांनी काल आपल्या वेबिनारमध्ये एनरोल केलेलं होतं आपल्या मेंटरशिप प्रोग्रामसाठी, त्यांच्यासोबत आज मी सकाळी 9 वाजता लाईव्ह होतो. जेवढं पण होतं तेवढं सगळं काही आज आपण डिस्कस केलेलं आहे लाईव्ह मध्ये. जेवढी पण मुवमेंट होती मी तर ट्रेड घेतलाच घेतला, बट माझ्या स्टुडंटनी पण भरपूर चांगला प्रॉफिट बनवलेला आहे. पूर्ण मोमेंटम कॅप्चर केली. कोणी इथे बुक केला, कोणी इथे बुक केला, कोणी इथे बुक केला. तर सगळ्यांचा माइंडसेट हा वेगळा वेगळा असतो. कम्फर्ट झोन एक वेगळा असतो. स्टार्टिंगमध्ये तुम्हाला प्रॉफिट करणं इम्पॉर्टंट आहे, किती प्रॉफिट करताय ते इम्पॉर्टंट नाही. आणि मार्केटमध्ये हे लक्षात ठेवा की कोणीही बॉटमवर एंट्री करून टॉपवर निघत नाही, तर आपल्याला मधातलं खावं लागतं. तर तेच आपण केलेलं आहे. एक्झॅक्टली इथे एंट्री घेतली आणि एक्झॅक्टली या लेवलवर निघालेलो आहे. तर ज्यांचा जो माइंडसेट होता त्या अकॉर्डिंग त्यांनी ते बुक केलेलं आहे. कारण की आपल्याला जे पाहिजे असतं ते मोमेंटम पाहिजे असतं. तुम्हाला माहिती आहे की आपला जो हा चॅलेंज सुरू आहे
हा 30 डेजचा ऑप्शन बाईंग मध्ये चॅलेंज सुरू आहे. आणि बाईंग मध्ये मी नेहमी सांगतो की आपल्याला एक स्पीड पाहिजे, एक मोमेंटम पाहिजे. ज्या साईडनी फास्ट मोमेंटम असलं त्या साईडनी ऑप्शन बायरला चांगला प्रॉफिट होतो. तेच आपण केलेलं आहे. आणि हेच सर्व गोष्टी मी आज लाईव्ह मध्ये पण तुम्हाला प्रूफ करून दाखवल्या. जे मी 90 मिनिट्सच्या लाईव्ह शेअर मार्केट वेबिनारमध्ये सांगितलं त्याच प्रकारे मी एक्झिक्यूट केलं आणि त्याच प्रकारे जेवढी पण मुवमेंट होती ते कॅप्चर केलेली आहे. होप करतो आजचं पण लाईव्ह तुम्ही एन्जॉय केलेलं असेल. कारण की आजच्या लाईव्ह मध्ये पण आपण आज भरपूर गोष्टी डिस्कस केल्या, भरपूर क्वेश्चन्स तुमचे होते, त्यांचं पण आन्सर मी आज दिलेलं आहे. होप करतो सगळ्या गोष्टी आज तुम्हाला क्लिअर झालेल्या असतील. तर इथे तुम्हाला एक्झॅक्ट लेवलवर कुठे एंट्री घेतली, कुठे एसएल लावला आणि कुठे आपण प्रॉफिट बुक केलेला आहे हे क्लिअर झालेलं असेल. निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर ह्यालाच मी तुम्हाला ऑप्शनच्या चार्टवर पण दाखवून देतो की एक्झॅक्ट कुठे एंट्री होती आणि कुठे आपण बुक केलेला आहे. जर तुम्ही बघाल तर एक्झॅक्ट लेवलवर आपण ह्या कॅन्डलमध्ये एक्झिक्यूट केलेला आहे. इथे आपण एक्झिक्यूट केलं, इथे एसएल लावला, त्यानंतर कंटिन्यू आणि ग्रीन कॅन्डल बनवत हा हाय लावलेला आहे. या रेंजला जर आपण कॅल्क्युलेट करू तर इथे मी कॅल्क्युलेट करून तुम्हाला दाखवतो एक्झॅक्टली या लेवलपासनं तर या लेवलपर्यंत त्यांनी जे आपल्याला टार्गेट दिलेलं आहे ते दिलेलं आहे 198 पॉईंटचं. जवळजवळपास आपण इथे जे आपण बुक केलेलं आहे या कॅन्डलच्या लोवर आपण बुक केलेलं होतं तर 140-141 पॉईंटच्या जवळपास आपण बुक केलेलं आहे. हे जर आपण मार्केटला दिलं, कारण की मी तुम्हाला सांगितलं की एक्झॅक्ट लेवलवर एंट्री आणि एक्झॅक्ट लेवलवर आपण एक्झिट करू शकत नाही. हे जे मोमेंटम होतं हे आपण मार्केटला परत केलं. कारण की जर हा थोडा थांबला असता आणि पुन्हा वर गेला असता तर आपण अजून पण चांगले प्रॉफिट बुक केले असते. बट त्यांनी तसं न करता रिट्रेसमेंट दाखवलं. आपला जो ट्रेलिंग होता तो बुक केला, त्यानंतर पुन्हा डाऊनफॉल दाखवलेला आहे, आता पुन्हा वर जात आहे. तर जो आपला सेटअप आहे, जे आपले रूल आहे त्याला प्रॉपरली मार्केट रिस्पेक्ट करत आहे आणि त्याच अकॉर्डिंग काम करत आहे. तर होप करतो की ट्रेलिंग कुठे लावायची, एसएल कुठे लावायचा, एंट्री कुठे घ्यायची हे प्रॉपर तुम्हाला समजलेलं असेल. कितीही झालं तरी आपण 100% गोष्टी इथे डिस्कस करू शकत नाही. जेवढ्या पण होत्या कालच्या लाईव्ह वेबिनारमध्ये पण तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं होतं. आणि 100% जे गोष्टी होत्या, जो सेटअप होता, ते सगळ्या गोष्टी आज आपण लाईव्ह मध्ये एक्सप्लेन केल्या. रोज आपण आपल्या स्टुडंट सोबत सकाळी 9 वाजता लाईव्ह असतो आणि तिथे प्रत्येक गोष्ट आपण डिस्कस करतो लाईव्ह मार्केटमध्ये. तर त्याचे जे रिझल्ट असतात ते चांगले जातात, कारण की लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग जी राहते ते बेस्ट राहते. सर्वांना जे पण लाईव्ह मध्ये असतील त्यांना माहिती असेल की रोज आपण काही ना काही नवीन कन्सेप्ट शिकतो आणि त्याला आपण स्ट्रॉंगली समोर जातो आणि रिझल्ट जे आहे ते त्या अकॉर्डिंग आपण इम्प्रूव्ह करत जातो. तर ते पण तुम्हाला आज क्लिअर झालेलं असेल. तर इथे तुम्हाला निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर आणि ऑप्शन चार्टवर दोघांवर पण तुम्हाला क्लिअर झालेलं असेल की एक्झॅक्टली आपण काय केलं, कशा प्रकारे आपण लाईव्ह मार्केटमध्ये सायकॉलॉजी ठेवली आणि कशा प्रकारे त्याला बुक केलेलं आहे. आता डायरेक्टली आपण जाऊ ऑर्डर बुकवर, तिथे पण पुन्हा एकदा चेक करून घेऊ की एक्झॅक्टली कोणत्या टाइमला ट्रेड आपण एक्झिक्यूट केला आणि कोणत्या टाइमला आपला जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे. तर डायरेक्टली मी इथे ऑर्डर बुक लावून घेतो. ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर निफ्टीचा जो पुट साईडचा आपण डाऊन साईडने जो ट्रेड घेतलेला होता तो घेतलेला होता 9:45 तिथे मी निफ्टीचा 24,400चा पी बाय केलेला होता. तो बाय झालेला होता 73 मध्ये. आणि ह्याचा जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे ऑलमोस्ट 10:56 24,400चा पी तो आपला बुक झालेला आहे 213 मध्ये. तर कॅल्क्युलेट करू शकता, जे पण कॅल्क्युलेट करायचं असेल ते कॅल्क्युलेट करू शकता की आपण कशा प्रकारे मोमेंटम कॅप्चर केलं, एक्झॅक्ट लेवलवर कुठे एंट्री होती, कुठे आपण बुक केलेलं आहे, ह्यामधले किती पॉईंट आपण बुक केले. जर तुम्ही प्रॉपर एका लॉटवर पण काम केलं असतं, म्हणजे की 25 क्वांटिटीवर पण काम केलं असतं, तर किती प्रॉफिट झालं असतं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता आणि बघू शकता की एक्झॅक्ट आपण कशा लेवलवर एक्झिक्यूट करतो ट्रेडला आणि कशा प्रकारे त्याला आपण लाईव्ह मार्केटमध्ये मॅनेज करतो. तर होप करतो जेवढं पण काही आज आपण डिस्कस केलं, सर्व गोष्टी जे लर्निंगच्या होत्या ते तुम्हाला समजलेल्या असतील आणि जे पण लाईव्ह मध्ये प्रेझेंट असतात त्यांनी पण आजची लाईव्ह जी आहे ते एन्जॉय केलेली असेल. ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत लाईव्ह मध्ये जुडायचं असेल, लाईव्ह मार्केट लर्निंग मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल, तर ते डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि डिटेल घेऊ शकता. लगेचच दुसऱ्या दिवसपासून तुम्ही माझ्यासोबत लाईव्ह मध्ये येऊ शकता आणि लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करू शकता. त्याचबरोबर रोज मी जे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युएबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर इथे तुम्हाला आजच्या टेटचं पण अपडेट क्लिअर झालेलं असेल. तर आजच्या अपडेट व्हिडिओ पुरतं एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक, बाय.